प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग। उंच नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीचा कथा पुराणीच। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुर्यम्। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथम नमः, पांडुरंग प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। देवा तुचे गणेशू, सकलार्थमती प्रकाशू। मने निवृत्ती दासू, अवधारी जोजी। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकाक तेजोधिका मोदिवक्त्रम। खलानिशवादापनुर्दाह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाला, करुणा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नमो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम प्रपंच असुनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग उंच नीच काही न पाहे सर्वथा पुराणीचा कथा पुराणीच प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग किंवा म्हणून दाखवलेला अभंग ज्ञान म्हटलं की ज्ञानोबरायांची प्रतिमा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येते वैराग्य म्हटलं की तुकोबराय भक्ती म्हटलं की नामदेवराय शांती म्हटलं की एकनाथ महाराज स्वराज्याचा विस्तार म्हटलं की छत्रपती शिवराय स्वराज्यासाठी बलिदान म्हटलं की छत्रपती शंभूराजे डोळ्यासमोर येतात पण नेमका आम्ही परमार्थ करावा का प्रपंच करावा याच्यामध्ये लोक मात्र आज गुरफटलेले आहेत महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीचा वर पोहोचली महाराष्ट्राचा पलीकडे सर्व राज्य मिळून भारत देशाचा अभ्यास केला तर भारत देशाचा अभ्यास करत असताना 70% लोक प्रपंच करतायत आणि 30% लोक कमीत कमी साधू संन्यासी आहेत मग नेमकं 70% लोक जे प्रपंच करतायत त्यांच्या मनामध्ये आज एक प्रश्न पडतो की महाराज जे साधू संत 30% लोक नुसतं परमार्थ करतायत नेमका आम्ही जीवनामध्ये नुसतं परमार्थ करावा का प्रपंच करावा कारण की प्रपंचामध्ये माणसं एवढे रमून गेलेत की प्रपंचामध्ये गुंतलेलं मन माणसाचं परमार्थामध्ये वळायला तयार होत नाही शुकांतिकाची गोष्ट आहे मग नेमका आमच्या डोळ्यासमोर प्रश्न येतो आम्ही रामदास स्वामींनी सांगितलं सावधान व्हा मग नेमका आम्ही परमार्थ करावा का प्रपंच करावा तर जीवन जगत असताना तुकोबरायांनी देखील प्रपंच केला परमार्थ केला नामदेवरायांनी देखील प्रपंच केला परमार्थ केला पण माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर प्रपंच देखील केला पाहिजे परमार्थ देखील केला पाहिजे आणि प्रपंच परमार्थासोबत माणसानं व्यवसाय देखील केला पाहिजे या सगळ्यांचं समीकरण साधणारा आणि जीवनामध्ये प्रपंचासोबत परमार्थ साधून तुमचा संसाराचा उद्धार कसा करावा हे सांगणारं फिलॉसॉफी तत्वज्ञान म्हणजे सावतोबा आणि त्या सावतोबांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे अभंगामध्ये सावतोबा आम्हाला प्रपंचासोबत परमार्थ साधतात त्या देवाचा स्वभाव सांगतात आम्ही का म्हणून परमार्थ साध्य केला पाहिजे तेही कारण सांगतात आणि जाता जाता या फिलॉसॉफी तत्वज्ञान आमच्या संतांचं जर म्हटलं तर मात्र तुमचा जीवनाचा उद्धार कसा होईल याचं उत्तर देऊन 4थ्या चरणामध्ये अभंगाला समाप्ती देतात विठ्ठल अभंग सावतोबांचा आहे सावतोबा म्हणजे कोण कोणत्या समाजाचे माडी समाजातले सगळ्यांना ज्ञाते अभंग सावतोबांचा आहे सावतोबा भूमिका स्पष्ट करत असताना म्हणतात की प्रपंच असून माणसानं परमार्थ साध्य केला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे तुम्ही प्रपंच करतायत की नाही करतायत की नाही बर म्हणजे संन्यासी नाही तर आलेले हा मग बोलत चालायचं तुम्ही प्रपंच करतायत प्रपंचासोबत परमार्थ करतायत की नाही करतायत हा प्रश्न तुमचा आहे मला वाटतं परमार्थ तुम्ही करतच नाही 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे परमार्थ ही व्याख्या चुकीची 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे परमार्थ होत नसतो माणसाचा परमार्थ म्हणजे देवाचं नाव एकही क्षणाला आपण विसरू नये त्याचं नाव आहे पूर्णपणे शुद्ध परमार्थ प्रपंचासोबत परमार्थ आम्ही करत नाही पण नेमका आम्हाला गोडी लागायला हवी कारण की संसारामध्ये आमचा उद्धार झाला पाहिजे मग प्रपंचासोबत परमार्थ साधण्यासाठी आम्हाला का गरज आहे परमार्थाचे कारण आहे महाराज त्याचं मागचं काय कारण आहे तुमचा ताटासमोर आजचा जर प्रकार घेतला तर एखादी कोणती भाजी होती ती पाटोळ्याची समजा पाटोळ्याची भाजी आहे कढी आहे त्याच्यासोबत भाकर आहे पोळी आहे सगळं काही तुम्हाला वाढलं त्याच्यासोबत कांदा देखील नाही म्हणजे तुम्ही नसेल खाल्लं तर तोंडाला पाणी येऊ देऊ नका ना बोलत तर चला हो म्हणून तुम्हाला काय वाढवायचं आहे का गुलाबजामुन वगैरे जलेबी घ्यायची घ्या जलेबी घ्या अरे बाबा नाहीये म्हणून घ्या सांगतोय असली तर घरी घेऊन गेलो असतो म्हणजे तुम्हाला जे वाढवायचंय ते वाढवा गुलाबजामुनाचं पंचपक्वान्नाचं जेवण घ्या का जलेबी घ्या ताटामध्ये सगळं काय वाढलंय पण मात्र लोक म्हणतात की जेवणाला काहीतरी चव कमी पडते मग लोणचं त्याला वाढलं जातं लोणचं माहिती आहे तुम्हाला तुम्ही नाशिक जिल्ह्याचे झाले म्हणजे लय मराठी झाले असं नाहीये दणकोण आयराणी जाणतायत तुम्ही म्हणून बोलत चालायचं कोणतं लोणचं घेतलं की मग माणसाला जेवण झाल्यानंतर माणूस म्हणतो की जेवणाला फार चव आले तसं प्रपंच असताना माणसानं परमार्थ का केला पाहिजे
प्रपंचाचा थाटामध्ये दुःखच दुःख आहे आणि या दुःखामध्ये नाम रूपी आणि भक्ती रूपी जर तुम्ही परमार्थ रूपी जर गोडी त्याचा टाकली, लोणचंद रूपी, तर तुमचा प्रपंच असणारा परमार्थ जर त्याचा लावला तर प्रपंच सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. ही व्याख्या आहे. म्हणून आम्ही प्रपंचासोबत परमार्थ केला पाहिजे. सावतोबांची स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे महाराज, आम्ही प्रपंचासोबत परमार्थही साधू, ते सगळं काही ठीक आहे. पण मात्र महाराज आम्हाला जर एक गोष्ट सांगायची झाली तर नेमकं सावतोबा का म्हणून आम्हाला परमार्थाकडे वळवतायत, का म्हणून आम्ही परमार्थ केला पाहिजे, सावतोबा का म्हणून सांगतायत, ते सर्व ठीक आहे. पण सावतोबा महाराज मला सांगतायत की रोहित, सगळं भांडवल एका दमात वापरण्यापेक्षा तू कशासाठी आलाय ते लोकांना आधी सांग. का नावं घेतल्याशिवाय लोकांना उत्स्फूर्ता येत नाही. मग तू कशासाठी आलाय? या साधू संतांचा पादस्पर्शाने, भगवंताच्या कृपेने, गावकऱ्यांचा सहकार्याने, सप्ताह मोडणाऱ्यांचा पायाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्यातलं गाव संत कृपानगर टिपे, कीर्तनकार अमेरिका रिटर्न, विदेश रत्न हरिभक्तपारायण रोहित महाराज डोंगरगाव. म्हणजे कलरवरून वाटतंय का तुम्हाला आपल्याचकडचं आहे असं? बरं ठीक आहे, ऐका. सालाबादाप्रमाणे चालू असलेला 43वं वर्ष आणि 43व्या वर्षाची हे चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा माझं पामराकडे आलंही मी परम भाग्य समजतो. पण मात्र गोड असं नियोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा योग आला ते म्हणजे आमचे जिभो काका, जिभो दादा असतील. त्यांचा कॉल आला, फोन आला, मिस कॉल आला असं म्हणायला हरकत नाही. सध्या जिओ असल्या कारणानं फोनच आला की महाराज आम्हाला तारीख हवी. तारीख भेटली, येण्याचा योग आला, सर्वांचं दर्शन घडलं. त्यांच्याचकडे आजचे संत पंगते, बन्सीलाल, लाला शेलार, सर्वच त्यांच्याकडं आज निंदीबिलान भोगल्यावी फेक द्या. हो, म्हणजे सोप्या भाषेत झालं नाही. म्हणजे सर्व काही उत्सुकता आहे. जेवणाला गेल्यानंतर सुद्धा तीच उत्सुकता आणि कीर्तनाला आल्यानंतर सुद्धा तीच उत्सुकता आणि 11 कधी वाजतात तरी सुद्धा म्हणजे सिग्नल देत आहेत तुम्ही. सर्व काही मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत. तुमच्याच गावाचं वैभव जे व्यासपीठावर आज आहेत ते म्हणजे राहुल महाराज अजंकर, हे सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. तदनंतर ज्यांनी अवघा आपल्या बोटाचा कलेने महाराष्ट्र गाजवला, कान्हा देश तर गाजवला, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण कान्हा देशाचा पलीकडं आपल्या कलेनं ज्यांनी महाराष्ट्रावर ताबा मिळवला, पण मात्र अतिशय साधारण राहणीमान जरी दिसत असले, ते गावाचे, तुमच्या गावाचं वैभव आहेत. पण मात्र पूर्ण महाराष्ट्र आज त्यांना ओळखतो असे आमचे विजय महाराज, आम्ही त्यांना लाडाने विजोबाबा बोलतो, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचेही आभार व्यक्त करतो. तदनंतर आमचा परिसराचं वैभव, ज्यांनी कान्हा देशामध्ये आपला मधुर असा साऊंड कान्हा देशाचा काना कोपऱ्यात तर नेलाच. नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्हा, हे 3 जिल्हे मिळून खानदेश बनतो, बरोबर. आणि त्याच्यातला अर्धा जर जिल्हा जॉईन केला तर तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे 4ही जिल्हे जे गाजतायत आणि नाशिक जिल्ह्याचा पलीकडे देखील ज्यांचा साऊंड सिस्टीम गुजरात पर्यंत जातो, असे आमचे परिसराचं वैभव शिरसाळ्याचे कन्हैया साऊंड मयूर दादा सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही दंडवत. तदनंतर महाराष्ट्रातील नामवंत ज्यांचा कंठामध्ये साक्षात सरस्वती मातेची देण आहे, असं आपण 7 दिवसापासून गायन श्रवण करतोय, ऐकतोय, असं गान कोकिळा भाऊसाहेबजी महाराज देवरे वडेलकर, ते सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. तदनंतर आमचे सुरेशजी महाराज देवरे वडेलकर, ते सुद्धा देखील या कीर्तनाला उपस्थित आहेत. भागीरथ महाराज आळंदी देवाचे, ते सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. तदनंतर प्रकाश महाराज बच्चाव चोपदार देखील आमचे काका सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. चोपदार असाव तर तुमच्या सारखा असावं, अन्यथा माझ्यासारखा चोपदार असल्यास दोघांना उचलून नेतील. म्हणजे चोपदार असावं तर तुमच्या सारखा असावं, जेणेकरून मलाही थोडंसं आधार राहील की बा चोपदार आपल्या पाठीशी. नाही तर माझ्यासारखा चोपदार असल्यावर मी त्यांच्याकडे बघेल, ते माझ्याकडे बघतील, कोण कोणाला वाचवेल काही कळत नाही. हनुमंतरायाचं मंदिर जवळ आहे. म्हणजे चोपदार देखील या कीर्तनाला उपस्थित आहेत. तदनंतर आमचे छोटे विनेकरी दादा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. एकाहून एक बडीरे सर्व तरुण मित्र मंडळी उपस्थित आहेत. परिसरातून पंचक्रोशीतून भजनी मंडळ देखील या कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि आज अगदी साऊंड सिस्टीम योग्य, गायक वादक मंडळी योग्य म्हणजे
टॉपचे कलाकार मंडळी तुमच्या गावाला लाभलेत, तुमच्याच गावाचं वैभव सगळं काही मंडळी जमल्यामुळे आज असं ठरवण्यात आलं की आज शूटिंगचा कार्यक्रम केला पाहिजे, जे आज हे महाराष्ट्रभर कीर्तन प्रसारित करणार आहेत. अवघा आज महाराष्ट्र जे चॅनलला लाईक करतं, कमेंट करतं आणि काय म्हणतात त्याला सबस्क्राईब आणि घंटीवर क्लिक करा. अरे असतं बाबा ते लाईक कमेंट असतं, पण लोक इकडे लाईक कमेंट करण्यापेक्षा लोक तिकडे लाईक कमेंट करतात. माझं म्हणणं गौतमी पाटील नाही, तुम्ही अवघच काही करू नका. म्हणजे लोकांचं आम्ही जर पाहिलं, परत निरीक्षण जर केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर लोकांची भूमिका अशी आहे, एखाद्याचा तोंडात पूर्ण गाय छापचून आहे, नाही तर विमलचे पुढे रोड तोंड पार रंगलेलं आहे, त्यानं फक्त एक व्हिडिओ टाकू द्या, वाकडं तिकडं तोंड केलेलं त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. आणि इथं आम्ही रात्रंदिवस इकडं जाळ पाय ऊसाचं इकडे हे पाय बॅकग्राऊंडसाठी, आणि आम्हाला 2 वर्षात 500 व्ह्यूज आणि ते मिलियनमध्ये. म्हणजे सध्या कलियुग लागला, ही त्याची जबाबदारी बाळूमामांची भाकणूक सुद्धा होते की कलियुगात काहीतरी आता उलटच होणार आहे आणि सजासजी ते घडतंयच. पण अशा वातावरणामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कारीचं कार्य घडलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबराय तुकोबरायांचं फिलॉसॉफी तत्वज्ञान संतांचे विचार घरोघरी पोचले पाहिजे. नाही कीर्तनाला येता आलं तरी चालेल, पण कमीत कमी चांगल्या गोष्टी आजच्या तरुणांचा मुलांचा कर्णेंद्रियावर पोचले पाहिजे. याच्यासाठी जे धावपळ करतायत ते गोड असं राघव चॅनल ते सुद्धा आज या कीर्तनाला उपस्थित आहेत. ते राघव दादा सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळ्यांचंच नाव घेण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. खरं पाहायला गेलं तर अजूनपर्यंत लिखित नियम 2 गोष्टीचा नाही वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी लोक मानतात, ठीक आहे, एक गोष्ट मागणी पर अभंग घेतलाच पाहिजे. अजूनपर्यंत लिखित नियम आपल्याला सापडत नाही. आपण तयार केलंय की देवापाशी आपण मागितलं पाहिजे का आपल्याला मागण्याची म्हणजे कीर्तनाचा फोन आल्यानंतर देखील आम्हाला ती सवय कशाची नाही. आमचं बोललं की तुम्हाला असं गुदगुल्या होतात, चांगलं आहे, दोतरवालांची इज्जत जात आहे, चांगलं आहे, असंच पाहिजे त्यांना. ते आपल्याच गावाला येतात आणि आपली इज्जत विकतात, बरोबर आहे का नाही. जर पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा दंडक वारकरी संप्रदायामध्ये मागणीपर अभंगाला कुठंच पुरावा सापडत नाही की मागणीपरच अभंग घेतला पाहिजे. एक आणि कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांशिवाय दुसऱ्याचं नाव घेतलं पाहिजे, हे सुद्धा दंडक नाही. पण मात्र आता नाव घेण्याची प्रथा पडली का नवरदेव नवरीचं नाव कुठंतरी कमी पडायला लागलं, म्हणून आता आम्हाला नाव घ्यावं लागतं. पण जर खरंच झालं तर एक वारकरी संप्रदायाचा दंडक आहे जो जोग महाराज शिक्षण संस्थेतला आहे. मस्तक हे पायावर मस्तक माझा पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी मस्तक हे पायावरी. सगळ्यांच्या कारणावर नतमस्तक कुणाचं नाव सुटलं असेल तर मनापासून माफी मागतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. अभंग सावतोबांचा 4 चरणाचा अभंगाच्या माध्यमातून सावतोबा तुम्हा आम्हाला उपदेश करतायत म्हणजे त्याचा मागचं तत्वज्ञान असंही सावतोबा तुम्हा आम्हाला देखील उपदेश करत नाही. मग सावतोबा नेमकं उपदेश कोणाला करतात याचा अर्थ जर पाहायचा झाला तर सावतोबांचं शेवटचं चरण पाहावं लागेल, तेव्हा अभंगाचा अन्वयार्थ अर्थ कळेल. काय सांगतात सावतोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये? सावता म्हणे कांते. कांते कोणाला म्हणतात हो? तरुण मुलं, म्हणजे सध्या इंग्रजी डिक्शनरी म्हणून इकडं पहा असं. कांते कोणाला म्हणतात?
हे जुने मंडळींनी लगेच उत्तर दिलं, आजच्या तरुण मुलांना उत्तर जमलं नाही का? कारण की आमच्या शब्दकोशामध्ये ते शब्दच राहिले नाहीत. मानपानाची गोष्टच आमच्या शब्दकोशामध्ये राहिले नाहीत. असे बरेच शब्द आहेत की ते शब्द आज सुद्धा उमजणार नाही. बरं इकडच्या मंडळींनी उत्तर दिलं, कांते म्हणजे पत्नी का बायको? पत्नी का बायको? म्हणजे तुमची हिंमत होत नाही का कीर्तनात त्यांचं नाव घ्यायची? ठीक आहे, घरी गेल्यानंतर घ्या. ऐका, कांतेला हे संत वाङ्मयामध्ये शब्द आहे. कांतेला पत्नी, मराठीमध्ये त्याला पत्नी किंवा गृहपत्नी, सौभाग्यवती, श्रीमती किंवा बायको तुर्की भाषेतला शब्द आहे. फारसी आणि तुर्की भाषेमधून आलेला शब्द आहे बायको. बाबासाहेब पुरंदरे यांचा बखरमध्ये तो शब्दाचा उल्लेख आलेला आहे. बायको नाही कळलं तर याचा पलीकडे जर सांगायला झालं तर त्याचं इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, तिला कोणता? वाईफ. बरोबर, वाईफ. म्हणजे कांतेला उपदेश करत असताना सावतोबा उपदेश करतात आयक कांते, म्हणजे पती आणि पत्नीचा संवाद आहे. पती आणि पत्नीच्या संवादामधून जगाचा उद्धार आहे. पण उपदेश करत असताना पत्नीलाच उपदेश करतात का? कारण की पत्नीला देखील माणसानं उपदेश केला पाहिजे. चांगल्या गोष्टी पती आणि पत्नी यांच्या संवादामध्ये देखील घडला पाहिजे. सध्याची स्थिती जर आपण पाहिली काका, तर सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळत नाही. एक प्रेम नावाची गोष्ट पाहायला मिळत नाही आणि दुसरं संवाद नावाची गोष्ट पाहायला मिळत नाही. खरंच सांगा, पूर्वीचा काळ पाहिला आणि आताचा काळ पाहिला तर पूर्वीच्या काळामध्ये प्रेम होतं, आताच्या काळामध्ये काय? आताच्या काळामध्ये प्रेम राहिलं नाही का? प्रेम नावाची गोष्टच आम्हाला पाहायला मिळत नाही. कारण की हा कलियुग लागला. 2025च्या काळामध्ये मात्र संवाद नावाची तिजोरी देखील आटली. किती तिजोरी आटली? पूर्वी संवाद व्हायचा, संवादाचे देखील प्रकार घडतात. भावा बहिणीचाही संवाद असतो, पती आणि पत्नीचाही संवाद असतो आणि मुला आणि मुलीचाही संवाद असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता तरुण मुलांना ते लवकर कळणारे मुला आणि मुलीचा देखील संवाद असतो. पोरगा म्हणतो, अगं ऐकलत का? काय? अरे आपल्याला कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. पोरगी म्हणते पोऱ्याला, आपल्याला कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. पोरगा म्हणतो गेलं पाहिजे, ते सगळं ठीक आहे, पण पैसे? पोरगी म्हणते याची कशाला चिंता करतो, तू तुझ्या बापाला काय लावचो ना? पोरगी म्हणते तू तुझ्या बापाला लावचो ना, आणि तू? मी माझ्या बापाला लावते चुना. मग यांनी दोघांनी त्यांचा बापाला लावल्यावर चुना. मग त्याचा बापाने विचार केला, नेमका आता आपण कोणाला लावायचा चुना? मग त्यानं 10 रुपयाची पुडी घेतली, गायछाप. मग त्यानं गायछापला लावला चुना. सगळ्यांनी लावला चुना. मग फिरून आल्यानंतर ती म्हटली, का रे आता काय करायचं? लावला गेला आता चुना, येऊ पुन्हा. म्हणजे अशी स्थिती चालू आहे की पोरगे आणि पोरगाचा प्रेमाचा संवाद चालू आहे, पण त्या संवादामध्ये काही अर्थ उरलेला नाही. त्या संवादामध्ये जगाचा उद्धार नाही. जगाचा उद्धार जाऊ द्या, स्वतःचा उद्धार नाही. स्वतःचा उद्धार जाऊ द्या, गावाचा उद्धार नाही. गावाचा उद्धार जाऊ द्या, कुटुंबाचा देखील उद्धार नाही. तर अशा संवादाला काय महत्व आहे? एक संवाद आहे ज्ञानोबराय आणि मुक्ताईचा, भावा बहिणीचा संवाद आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर ज्ञानोबराय ताटी लावून बसतात, मान्य. आम्ही जर ब्रह्मचित्कला मुक्ताबाई निवृत्तीबा वक्ते यांचा ग्रंथ जर पाहिला तर ज्ञानोबरायांचं चरित्र आज बरेच कीर्तनकार रडून सांगतात. पण माझा प्रश्न आहे, ज्ञानोबरायांचं चरित्र रडून सांगण्यासारखं नाही का? नामदेवरायांचं वर्णन आहे कर्दडीचा गाभा. म्हणजे आम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र पाहत असताना ज्ञानोबरायांचा पंजोबांचा इतिहास पहा, शुरांचा इतिहास आहे ज्ञानोबरायांचा पंजोबांचा. ज्ञानोबरायांचं चरित्र पाहत असताना ज्ञानोबरायांचं चरित्र रडण्यासारखं नाहीच आहे. मग ज्ञानोबराय का रडले त्याचं मागचं कारण आहे. ज्ञानोबराय समाजामध्ये मधुकरी मागण्यासाठी गेले, मधुकरी मिळाली नाही. कारण की माझ्या मुक्ताईनं सांगितलं होतं, ज्ञानदादा ऐक ना, मला पुरण खाण्याची इच्छा होते, पुरण खाण्याची इच्छा होते. सांगितल्यानंतर ज्ञानोबराय मधुकरी मागायला जातात. मधुकरी मागायला गेल्यानंतर ज्ञानोबरायांना लोकांनी मधुकरी दिली तर ती सुद्धा मात्र मातीत मिसळली. ज्ञानोबराय आले, ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली. ज्ञानोबरायांना उपदेश करते आदिशक्ती मुक्ताई, आणि आदिशक्ती मुक्ताई सांगते, ज्ञानोबराय का म्हणून ताटी लावलीस रे? या समाजासाठी, अरे समाजाच्या उद्धारासाठी तुझा अवतारे ज्ञानदाता, तू ताटी लावून बसतो. ज्ञानोबरायांचं चरित्र व्यवस्थित वाचा. ज्ञानोबरायांचं का रडले? समाज त्रास देतो म्हणून ज्ञानोबराय कधी रडले नाही. पण माझ्या बहिणीला पूर्णाची पोळी मी खाऊ घालू शकत नाही ना, म्हणून ज्ञानोबरायांच्या डोळ्यामध्ये असतो. हे खरं चरित्र आहे, हे खरं चरित्र आहे. आणि त्या संवादामध्ये दोघा भावांचा संवाद चालू आहे, जगाचा उद्धार होतो. माझी मुक्ताई सांगते, ज्ञानदादा ताटी उघड, ज्ञानदादा ताटी उघड.
योगी पावन मनाचा काही अपराध जनाचा काही अपराध जनाचा मान्य ज्ञानोबरायांना मुक्ताई सांगते ताटी उघडा. ज्ञानोबरायांनी ताटी उघडली, जगाचा उद्धार झाला. कस काय? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानोबरायांनी हरिपाठ सांगितला. आणि तुम्ही आम्ही तो दररोज हरिपाठ म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? नाही तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, म्हणता का तुम्ही हरिपाठ? नाही. प्रामाणिक लोक आहेत तुमच्या गावाचे? नाही. बाकीचे म्हणता लाडू भेटला का तुम्हाला? नाही. मग तुम्हाला जमतं का? लगे हात वरती, म्हणजे खायची वस्तू राहिली तर नाही, हात लगेच वरती. मला खरंच सांगा, हरिपाठ म्हणतो का आपण? नाही. का? अहो आमचा मध्ये परमार्थ नावाची तिजोरी जपली जात नाही, हरिपाठ सुद्धा म्हणत नाही. पण मात्र त्या हरिपाठ 7 दिवस हरीचा पाठ असतो. म्हणजे 7 दिवस आम्ही हरिपाठ घेतो तर तुमचा आमचा जीवनाचा उद्धाराचं माध्यम ज्ञानोबराय देऊन गेले. बहीण आणि भावाचा संवादामधून जगाचा उद्धार आहे. मित्र आणि मुलगीच्या संवादामधून कोणाचाही उद्धार झाला नाही. याचा पलीकडे जाऊन सांगेल, पती आणि पत्नीच्या संवादामधून जगाचा उद्धार होतच असतो, पण संवाद टिकला पाहिजे. खरंच सांगा, पूर्वी लोकांच्या आत्महत्या कमी होताना दिसायचे काका, खरंच सांगा, खोटं बोलायचं नाही. जो आता टोपीवाले मंडळी तर थोडे जास्त दिसतात म्हणून तुमच्या समोर प्रखरपणे बोलतोय. पूर्वीचा काळ असा होता की आत्महत्या नावाची तिजोरी थोडीशी कमी होती, म्हणजे आत्महत्या व्हायचे नाही. का व्हायचे नाही? किती संकट असलं किती पैसे असले तर पत्नी म्हणायची, अहो काय टेन्शन घेता, तो काय आपल्याला फासावर देणार आहे का? अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका, आपण त्याला फासावर देऊ, असं म्हणायचे का? मग आपण त्यानं गच्चे दाब दिसत, काय टेन्शन लिहिणार, काय लागू चोक, असं म्हणायचे का? अहो आधार देणारी सुद्धा पत्नीच होती. ती सांगायची तुम्ही टेन्शन घेऊ नका, कर्ज झालंय ना होऊ द्या, आपण दोघं मिळून कष्ट करू. यावर्षी नाही पिकलं ना चालेल, पुढच्या वर्षी पिकलं ना, पुढच्या वर्षी पिकल्यानंतर आपण मात्र कर्ज फेडून टाकू. पण कशासाठी आत्महत्या घेत आहेत, कशासाठी डिप्रेशनमध्ये जात आहेत? हा संवाद होता. आणि आता याला 10,000 पेमेंट आणि ती म्हणते ऐक ना, काय आपण 2 BHK फ्लॅट घ्यायचा का? फ्लॅट खाली काय त्याला दाबायचं का? अरे फ्लॅट घ्यायचा का म्हणजे तो पैसे तर पाहिजे ना. 10,000 तू कमवतोय, इथं एक कीर्तनकार 10,000 घेऊन जातोय आणि तू महिन्याला 10 कमवतोय. आणि तरी तू अपेक्षा, आणि आमचा कीर्तनकार मोटरसायकलवर का नको, पुढच्या वर्षी कामात पडतील. हा म्हणजे कीर्तनकार सांगतो काय भरोसा या द्याचा, आणि कीर्तनकारच म्हणतो नको पुढच्या वर्षी कामात पडतील. का? बायको आल्यानंतर गजरा लावायला चांगलं आहे, माझ्याकडे बघू नका. म्हणजे डावटील ना तुम्हाला महाराजांचं झालं नाही म्हणून सांगतात का काय बा? म्हणजे स्थिती आमची काय, आज आमची पेमेंट कमी झाली, सगळं काही, पण तरी सुद्धा आमचा संवाद आटला आणि घटस्फोट नावासारख्या घटना घडायला लागल्या. तुम्ही कोर्टामध्ये जा, सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला.
किती शोकांतिकाची गोष्ट आहे. अरे 10-15 हजार रुपये कमवतो, पोरगी जमते 5 ते 10 हजार रुपये कमवते, पण ती कशात मात नाही, तिचाच खर्च 10,000 आणि 5,000 ती कमवते. म्हणजे अशा स्थितीमध्ये त्यांचा संवाद चालतो, आपण हे घ्यायचं का ते घ्यायचं का, एक काम करा आपण गाडी घेऊन टाकू. बरं, मग गाडी घेतल्यानंतर हप्ते बघू, हप्ते नाही पेटलेत कीर्तनकाराला विकून देऊ, कीर्तनकार फेडेल. म्हणजे स्थिती काय झाली आमची, एकमेकांमध्ये संवाद नावाची तिजोरी उरली नाही का. आता सिटीमध्ये जर गेलो ना तुम्ही, सिटीमध्ये अशी स्थिती आहे, नुसता माणूस कमवतो तर माणसाचा कमवण्यावर घर चालूच शकत नाही, सिटीची स्थिती आहे. आमचे महाराज आता बाहेर फिरतात, सिटीमधला अनुभव घ्या. सिटीमध्ये एक मनुष्य कामाला जातो तर घर चालत नाही, मग तिला सुद्धा जावं लागतं. ती जाते तेव्हा घर चालतं, बरोबर आहे का नाही, ती जाते तेव्हा घर चालतं. दोघं कमवतात तेव्हा घर चालतं. तर खरंच सांगा, जर दोघं एकाच टायमाला ऑफिसमध्ये जातात आणि एकाच टायमाला घरी येतात, तर या दोघांमधला संवाद कधी राहणार आहे. रात्री आलं तर मोबाईल बघता की नाही, रात्री आलं तर मोबाईल बघता. मोबाईलनं तसं वेळच लावलंय, त्याच्यात काही शंका घेण्याचं कामच नाही. कुठेही बसा, कीर्तनकार धरून सांगतोय मी, कुठेही बसा, मोबाईलचं कीड लागलंय. संवाद नावाची तिजोरी कुठपर्यंत आटली, आमच्या साधू संतांनी आमच्या जोडीमध्ये काय टाकलं याच्यावर विवेचन करणारे. पूर्वी पती आणि पत्नी एका जवळ बसायची आणि संवाद चालायचा. आता संवाद नावाची तिजोरी इथपर्यंत आटली की बायको जर किचन मध्ये असली आणि हा जर इकडच्या रूम मध्ये असला तर हा व्हॉट्सअपला मेसेज टाकतो हाय, म्हणजे जवळचा जवळ तरी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज आहे हाय. ती तिकडून मेसेज टाकते हॅलो, हा इकडून मेसेज टाकतो प्लीज 1 ग्लास वॉटर. ती म्हटली यासाठी लग्न केलं होतं का, तुझ्या बापाला सांग. म्हणजे आमचा संवाद नावाची तिजोरी इथपर्यंत आटली. पण त्याच आमच्या साधू संतांचं फिलॉसॉफी तत्वज्ञान जर पाहिलं ना, तर आमचे साधू संत सांगतात की आम्ही संवाद जोपासला पाहिजे. आणि तोच संवाद आमचे सावतोबा सांगतात. आयेक जण आहे, सावतोबांचा पत्नीचं नाव तर जनै आई साहेब, आयेक जण आहे. अरे माणसानं प्रपंचासोबत परमार्थ साध्य केला पाहिजे. कारण की प्रपंचासोबत माणसानं जोपर्यंत परमार्थ साध्य करत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये उद्धार होऊ शकत नाही. का, कारण की आम्ही ज्ञानाचा अनुभव घ्या. आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल, आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मज्ञान आत्मज्ञानासाठी आम्हाला त्याच्यामध्ये भक्तीची जोड असली पाहिजे. भक्तीची जोड नसली तर आमच्या संसारामध्ये आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. का, किती ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानामध्ये आम्हाला भक्तीची जोड असली पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. आणि जर वारकरी संप्रदायाचा सिद्धांत असं सांगतो की जर त्या ज्ञानामध्ये भक्तीची जोडच नसली तर ते ज्ञान काय कामाचं. तुकोबरायांची भाषा आहे, माझी भाषा नाही. तैसे जाना ब्रह्म ज्ञान, तैसे जाना ब्रह्म ज्ञान, तैसे जाना ब्रह्म ज्ञान, तैसे बापुडे ते भक्ती वेला, बापुडे ते भक्ती वेला, तैसे जाना ब्रह्म ज्ञान, तैसे जाना ब्रह्म ज्ञान. बापुडे ते भक्तीविना तैसे जाना ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाला अर्थ उरत नाही. तसं जर आम्ही संवाद साधत असताना जर त्या संवादामध्ये सगळ्या काही गोष्टी साधल्या जात आहेत, पण त्या संवादामध्ये जर प्रेम नावाची गोष्ट नसेल, मवाड नावाची गोष्ट नसेल, तर मात्र तुमच्या संवादाला काही अर्थ नाही. ज्ञानोबरांनी अट घातली. साचा आणि मवाड, मेतुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे आमच्या संसारामध्ये ज्ञानोबरांनी देखील अट घालून ठेवली. संवादामध्ये देखील प्रेमाचं लक्षण असलं पाहिजे. असलं पाहिजे की नाही, असलं पाहिजे की नाही माय. कशामध्ये, संवादामध्ये. कुठं भेटतो हा, वडेलला. संवादामध्ये प्रेम असलं पाहिजे, बोलणं गोड असलं पाहिजे. आज लोकांचं बोलणं असं झालेलं आहे, लोक आज अमृत खातात आणि कारल्यासारखं बोलतात. पूर्वीचे लोक कारले खायचे आणि अमृतासारखे बोलायचे, बरोबर आहे का नाही. पूर्वीचे लोक कारले खायचे आणि अमृतासारखे बोलायचे. आता सफरचंद खाता आणि बोलता कसं. हा नाही, तुमच्या गावात असेल तर बुवा तुम्ही असं डायरेक्ट बोलत जाऊ नका, कारण की महाराज एकाच दिवसाचा असतो, लगेच जात असतो. उगाच तुमचं कंबर मोडण्याची कशाला वाटचाल करता. सध्या माझं काम त्याचं जास्त चालू आहे की भांडण लावून निघून जायचं, पण नको कशाला उगाच.
ऐका, म्हणजे आम्ही प्रेमाचं लक्षण जर पाहायला गेलं तर साच आणि मवाड, मितुल्या आणि रसाळ आमच्या संसारामध्ये संवादामध्ये प्रेम नावाची गोष्ट असली पाहिजे. काय झालं, शिव महापुराणाची कथा आहे. शिव महापुराणाच्या कथेमध्ये पार्वती आई साहेबांचा जन्म झाला हिमालयाचा पोटी, बरोबर आहे का नाही. हिमालयाचा पोटी जन्म झाल्यानंतर महादेव शंकर अगोदरचा अवतार सतीमातेचा अवतार, सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, फक्त तुम्हाला संवादाचं लक्षण सांगून जातो. सतीमातेचा अवतार म्हणजे पार्वती आईसाहेब, आणि पार्वती आईसाहेबांचा जो पार्वती आईसाहेबांचा अवतार ज्या झाला त्यावर म्हटलं महादेव मात्र लग्न न केलं होतं. सगळ्यांनी म्हटलं की आपण काही असो, पण मात्र महादेवाला आपण सांगितलं पाहिजे की आता लग्न करून घ्या. का, कारण की तुम्ही जर लग्न केलंच नाही तर मात्र हे संकट तारकासुराचं जाणार नाही. का, कार्तिकीपासून तारकासुराचा वध होता. मग पार्वती आई साहेब हिमालयाचा पोटी प्रार्थना करते, तपश्चर्या करते की शंकर मला जन्मोजन्मी पती मिळावा म्हणून. आणि शंकर भगवंत समाधिस्थ अवस्थेमध्ये असताना तिथं सगळ्या देवांनी सभा भरवली, आणि सभा भरवल्यानंतर सांगितलं का रे ऐका ना, महादेवाला जागृत करायचंय, महादेवाला समाधीमधून कोण उठवणार. तो एक म्हणे भाऊ बटासना नांदी लागानं, तो भाऊना नांदी लागानं नाही का. त्याचा नादी लागल्यानंतर तिसरा डोळा उघडला तर आपलं काम होल झाल्याशिवाय राहणार. म्हणजे असे सुद्धा गावात असतात की नाही. काही लोक म्हणतात मी त्याचा नादी लागणार नाही का, तो आपल्याला काही आपल्याला जजमेंट बसत नाही. म्हणजे असे लोक असतात. तसं महादेवाचं झालं, महादेवाचा जवळ कोणी जायला तयार नाही. महादेवाचा जवळ कोणी जायला तयार नाही, मात्र तिथं जाणार कोण, कोण जाणार. हा, त्याला एक शब्द आहे मदन, बरोबर. तो गेल्यानंतर मात्र आम्हाला काम जाळायचंय. महादेव जागृत अवस्थेला आले. महादेव जागृत अवस्थेला आल्यानंतर सगळे देवांनी, मी शॉर्टकटमध्ये कथा सांगणार आहे, पूर्ण भाग तुम्हाला सांगणार नाही. महादेवांनी विचारायला लागलं का रे भाऊ कशासाठी मला जागे केलं. महादेव सांगायला लागलं तुम्ही आम्हाला जागे केलं मान्य, पण काय काम. त्यावर मात्र सगळे म्हणायला लागले देव देवता महादेवा एक इच्छा आहे. काय इच्छा आहे. काही नाही, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा लग्न केलं पाहिजे. महादेव एक पायवर तयार होई घ्या, एक पायवर. का, महादेव म्हटलं लग्न करायला मी नाही म्हटलो किंवा पण पोरगी देईल कोण, पोरगी देईल कोण. आता असे बरेच महादेव की ते एका पायावर आणि अर्ध्या पायावर तयार आहेत, पण पोरगी कोण देत नाही ना. लोक आमचा जोड बायोडाटा आणतात. महाराज बघा कुठं असलं तर, महाराज बघा कुठं असलं तर. म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे महाराज लोक इसगाव तिसगाव भिकारेल 40 गाव फिरत असतात बा असं. मग महाराजांना कुठं असलं तर सांगतील. मग तुम्ही काय करता, महाराज बघा कुठं असलं तर. एवढे बायोडाटा येतात. मग ते बायोडाटा आमच्या जवळ आल्यानंतर आम्ही ते बायोडाटा विजोबाकडे देतो. मग आम्ही तरी कोणाकडे देणार आहेत. महाराजांकडे आले की ते कलाकारांकडे जातात, आणि कलाकारांकडे आले की मग त्यांचा एक दिवसाचा स्वयंपाक होऊन जातो चुलीमध्ये टाकल्यानंतर. म्हणजे स्थिती आमची अशी आहे. सध्याच्या स्थितीमध्ये लग्न होत नाही. महादेव म्हटले मी लग्न करायला नाही म्हटलो किंवा मी आता तयार आहे, पण मला पोरगी देईल कोण. कारण की 2025च्या कालावधीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली, अजून येणारा 5 वर्षाचा काळ असा असणार आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांचं लग्न होतील, पण शेतकऱ्याचा पोऱ्याचं लग्न होणार नाही. का, कारण की शेतकऱ्याला इथं न्यायच नाही. काय लग्न होणार आहे. शेतकरी शेतकऱ्याच्या घरामध्ये पोरगी देत नसेल तर मात्र दुसऱ्याकडून कोणत्या अपेक्षा करतो, हाही एक प्रश्न आहे. लोक आम्हाला विचारता महाराज बघा असलं तर. त्याला म्हटलं तुझं लग्न लगेच होईल, चिंता करू नको. 2025 चालू आहे ना, 2026 मध्ये तुझं लग्न होईल. ते म्हटलं महाराज कस काय. त्याला म्हटलं एक उपाय. ते म्हणजे महाराज कोणताही उपाय असो सांगा मला, मी करायला तयार आहे. त्याला म्हटलं आधी चहा पाच. घेतल्याशिवाय लोक काम करत नाही. ते कीर्तन असो का कोणतंही असो. हा, चहा पाच. चहा पाजली. महाराज आता 5,000 ठेव. त्याचं जमतच नव्हतं ना, त्यानं 5 नाही 10,000 दिले. लय अवघड परिस्थिती हो. लोक लाख रुपये द्यायला तयार आहेत, पण पोरगी बघा तुम्ही भेटत नाही म्हणून दुसऱ्या समाजाचे करायला लागले. करा बाबा, पण आणा घरात लक्ष्मी. सध्याची स्थिती आहे. त्याला म्हटलं लगेच लग्न जमेल, काही टेन्शन घेऊ नको. म्हणे कस काय. म्हटलं एक काम कर, तू पहिले मन कर. म्हटलं तू पहिले मन कर, मग मी तून करता दक्षू. तो जागावर बेशुद्ध होई गया. तो म्हणे तुमनच धोत्रेस ना जमिनी राहणार, आमना जीन्स पॅन्ट वाला ना कधी जमीन. म्हणजे स्थिती अशी. महादेव म्हटलं मी लग्न करायला नाही म्हटलो किंवा मी लगेच लग्न करायला तयार, पोरगी देईल कोण.
महादेवांना देवांना सांगितलं त्याची चिंता करू नका, आम्ही पोरगी शोधली, फक्त तुम्हाला होकार द्यायचाय, पुढे चला. कथाभाग असा आहे, महादेवाचा आणि पार्वती आई साहेबांचं लग्न जमलं. पार्वती आई साहेबांचं महादेवाचं लग्न जमल्यानंतर एके दिवशी पर्वतावर बसलेत. पर्वतावर बसलेले असताना पार्वती आई महादेवाला म्हणते, स्वामी ऐका ना, धनी ऐका ना. सध्या हे शब्द आपल्या कानावर पडत नाही, कारण की धनी आणि स्वामी हे शब्द राहिलेच नाही. काय राहिले मग? नावानिशा हाका मारण्याची पद्धत सध्या आली. असो कशी असो पद्धत आहे ती जोपासली पाहिजे. आपण देखील सध्याचा काळ स्थितीमध्ये आपण जगलं पाहिजे. पण मात्र पूर्वीचा काळ होता, स्वामी धनी ऐका ना. महादेवाला सांगितलं ऐका ना. काय काय ग पार्वती? अहो माझा प्रश्न असा आहे, मी पूर्वीच्या काळामध्ये संध्या निर्माण केला, संध्या निर्माण केल्यानंतर मला देहत्याग करावा लागला. पण मात्र आता मी शंकेनं तुमच्या समोर प्रश्न निर्माण करणार नाही. मला ती रामकथा ऐकण्याची उत्सुकता आहे. सांगा ना, तो राम कोणता? तो राम अयोध्येचा राम तोच, आणि ब्रह्म आपण म्हणतो तो राम एकच की वेगवेगळे आहेत? एकच प्रश्न पार्वती आईसाहेबांना विचारला, तर या दोघांचा संवादामधून रामकथा बाहेर पडले. तीच रामकथा काकभूषंडी आणि गरुडांचा संवाद, अशी 4 घाट रामकथेमध्ये येतात. तीच कथा प्रकट झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर मात्र जगाचा उद्धार झाला. हे फक्त पती आणि पत्नीच्या संवादामधून होत असतं. म्हणून संसारामध्ये पती आणि पत्नीचा संवाद टिकणं फार महत्वाचं आहे. तसंच सावतोबा आणि कांते एकजवळ बसलेले असताना विचारतायत, स्वामी काय हो, काय सांगतायत तुम्ही? ऐक ना जण, प्रपंच असून परमार्थ साधावा जण. ठीक आहे स्वामी, तुम्ही सांगतायत मी प्रपंचासोबत परमार्थ साधणारे सगळ्या गोष्टी ठीक आहेत स्वामी. पण माझा प्रश्न तुमच्या समोर स्वामी एवढा आहे, काय हो नेमका आम्ही प्रपंचासोबत परमार्थ साधण्यासाठी आम्हाला साधन तरी सांगा. ते साधन सावतोबा अभंगाचा प्रथम चरणात सांगतात. प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, परमार्थ साधायला लावतात. ठीक आहे, म्हणजे विनोद केल्यानंतर लोकांचा चेहऱ्यावरचा हावभाव असा होतो की लाला रोग पडल्यानंतर फवारा मारल्यावर जसं यशपर टवटवीत दिसतो. सध्या लाला रोग मारा का काही मारा, पाऊसच नाही, काही बी मारा यशपर असा मालायला लागत. बरोबर आहे का नाही? नाही, तो देवाचा कोप आहे. परमार्थ लोक विसरले, तो देवाचा कोप आहे. तुम्ही बाळूमावाचा जर अभ्यास केला असेल ना, तर इथं तो धनगर समाजाचे लोक नसतील, त्यांना तो अभ्यास असतो थोड्याप्रमाणे. तुम्ही जर बाळूमाचा अभ्यास केला असेल ना, तर बाळूमांची भाकवानी जर वाचली ना तुम्ही, ते आज सत्यत्व होते, संतांची ताकद आहे, ही संतांची ताकद आहे. पण असं चला,
प्रपंच असून परमार्थ साधावा सावतोबांचं म्हणणं आहे. ठीक आहे, कुणाला उपदेश करतायत? बोलत चलाय जाता, थोडस फ्रेश बसा. कुणाला उपदेश करतायत? नाही ठीक आहे ना, देव पाऊस पाळत नाही ते सरकार तुम्हाला खर्च देईल. माझ्याकडे काय बघताय तुम्ही? मी अजिबात देणार नाही का? इथं एक कीर्तन आलं तर आम्ही असं म्हणतो की आज तेलाचा डब्बा भागला भाऊ. म्हणजे ऐका, खरंच सांगा, प्रपंच सुनी परमार्थ साधाव चिंतने संवादे ज्ञाते आम्हाला सगळं ज्ञाते मान्य अभंगामधून. पण मात्र संवाद साधतायत ते कुणाशी साधतायत? जगाशी साधतायत का पत्नीशी साधतायत? पत्नीशी. पत्नीशी साधतायत का बायकोशी साधतायत? बायकोशी. बायकोशी साधतायत का गृह पत्नीशी साधतायत? ज्यांचं झालं नाही त्यांनी फक्त ऐका माझ्यासकट ऐका. प्रपंच सुनी परमार्थ साधावा साधावा शब्द सावतोबा वापरतायत. आयक जने आयक, माणसानं प्रपंचच केला नाही पाहिजे, मग प्रपंचासोबत माणसानं परमार्थ साध्य केला पाहिजे. आणि जर तुम्ही परमार्थच साध्य केला नाही तर मात्र तुमचा जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. मग काय केलं पाहिजे? वाचा आठवावा पांडुरंग. ठीक आहे ना, वाचा आठवावा पांडुरंग ठीक आहे ना, आम्ही मान्यता करू. पण प्रपंच सुनी परमार्थ साधावा स्वामी तुम्ही असं का म्हणतायत? का म्हणतायत? अगं तुकोबरायांचा अभ्यास करा, ज्ञानोबरायांचा अभ्यास करा. ज्ञानोबरायांनी देखील संसार साधलाच. सगळ्या संतांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं तर मग मात्र प्रपंचासोबत माणसानं परमार्थ केला पाहिजे. कारण की सावतोबा माडी समाजाचे होते आणि माडी समाजाचे असताना देखील व्यवसाय करून प्रपंच केला. आम्हाला आज एक शिकवण दिली जाते या संतांच्या चरित्रामधून की तुम्ही तुमचा व्यवसाय सोडला नाही पाहिजे. खरंच सांगा, व्यवसाय सोडला पाहिजे का व्यवसाय सोडून परमार्थ केला पाहिजे? तुमचं काम सोडून तुम्ही परमार्थ केला पाहिजे का काम करून परमार्थ केला पाहिजे? समजा तुम्ही काम सोडून परमार्थाला लागले तर आम्हाला पॅकेट कोण भरणार आहे? आम्हाला कोण देणार आहे? ठीक आहे, तुम्ही चांगले कमवा. तुम्ही चांगले कमवले की आम्ही सुद्धा संधी मिळते चांगलं कमवायची. तुमचे चेहरे उतरले, तुम्ही आमच्याकडे असं म्हणता महाराज यंदान वर्ष धकाळल्या ना, पुन्हा वर्षाला कर दिसत, पुन्हा वर्षाला महाराजलेच गायब कर टाकतस त्या. मग आम्ही परमार्थ साध्य केला पाहिजे मान्य, पण आम्ही प्रपंचासोबत परमार्थ साध्य करत नाही. शोकांतिकाची गोष्ट आहे. फक्त प्रपंच करतोय. किती प्रपंच करतोय? प्रपंचाची एवढी गोडी लागली, एवढी गोडी लागली की त्या प्रपंचाशिवाय सुख आमच्या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही असं लोकांना वाटायला लागलं. ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ओवी लिहून ठेवली. येत हे वाचून काही अनेक सर्वता सुखचे नाही, ऐसे अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते. पण मात्र ज्ञानोबरायांनी उपमा देत असताना म्हटलंय की जे संसारामध्ये सुख आहे, बाकी दुसरीकडे कोणतंच सुख नाही असं संसारामध्ये सुख आहे. त्यांना उपमा देत असताना कोणती उपमा देतात? दुर्बुद्धीचे उपमा देतात. हे लोक दुर्बुद्धी असणारे लोक आहेत. देहे बुद्धी माझे सुख अनुमान नाही देख, सुख मानिती ते महामूर्ख. महामूर्ख ते ज्ञानोबराय दुसऱ्या ओळीमध्ये त्यांना महामूर्ख मानतात जे सुख मानतात संसारामध्ये. ठीक आहे, पण तरी सुद्धा आमचा प्रपंचासोबत परमार्थ साध्य होत नाही. शोकांतिकाची गोष्ट आहे. याचा पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगेल. आम्ही प्रपंच असा करत गेलोय. पूर्वीचा प्रपंच आणि आताचा प्रपंचामध्ये असा फरक पडलाय. पूर्वीचा प्रपंचामध्ये गोडी होती, आताचा प्रपंचामध्ये गोडी नाही. पूर्वीचा प्रपंचामध्ये संवाद होता, आताचा प्रपंचामध्ये संवाद नाही. पूर्वीचा प्रपंचामध्ये मान सन्मान होता, आताचा प्रपंचामध्ये मान सन्मान राहिला नाही. पूर्वीचा प्रपंचामध्ये रूढी परंपरा होत्या, संस्कार होते, आताचा प्रपंचामध्ये मात्र या गोष्टी पाहायला मिळत नाही. का? कारण की पूर्वीचा प्रपंच करत असताना, समाजामध्ये वावरत असताना लोक माणुसकीचा तिजोरी घेऊन जगत होते. आता मात्र माणुसकी नावाची तिजोरी सोडून लोक जगायला लागले. का? लोकांना माणूस माणसाला सहन होत नाही. शोकांतिकाची गोष्ट आहे. आज जर आम्ही अभ्यास केला तर मात्र या स्थितीचा अभ्यास करा. शिव महापुराण कथेमध्ये आपण जातो, पण गेल्यानंतर जर एखाद्या बाईचा पाय लागला ताई माय लगेच म्हणत ऐ तू नका बाप न खाय आ नको नाव. आपण खोटे बसले. म्हणजे सहनशक्ती आमच्याकडे राहिली नाही. किती सहनशक्ती गेली माहितीये, किती माणूस केली की माहितीये. गहू गाळतो आपण, गाळताना तुम्ही आपण जेव्हा गहू काढतो आणि गहू स्वच्छ करतो, तर गहू स्वच्छ करत असताना ज्या वेळेस गहू गाळतो, गहू गाळत असताना त्याच्यामधून एक किड पडतं. त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? धनुर. तुमच्याकडे तेच म्हणता का? धनुर. बरोबर. मग ते हा काय म्हणता? सोनेरी सोनं
सोंडे. बरं ठीक आहे. नाही कोण काय म्हणेल याचा भरोसा नाही का. बाया आता नवऱ्याला म्हणायला लागले सोनू इकडे इकडे इकडे. पूर्वी सोनू कुत्र्याचं नाव असायचे, इथलं सोडून तिकडचं धरून. तब्येतीत ठिकाणाने कोण आपला आहे काय करेल तब्येत बघून माणसानं बोलाव. थोड्या दिवसात माईकची तब्येत माझ्यापेक्षा जास्त होईल, मी असाच राहील. ते धनुर असतं, ते धनुर मात्र खाली पडतं. त्यावेळेस मात्र माझी माता माऊली काय करायचे, टप ठेवायचे. बरोबर आहे का नाही, टप ठेवायचे. पण टप ठेवत असताना नुसतं टप ठेवायचे का त्याच्यामध्ये पाणी टाकून पाणी टाकायचे. आता मात्र मशीन निघाले, आता गहू डायरेक्ट साफ होतो. इकडनं गहू टाका, काचोया बिचोया बाहेर, खळा बिळा बाहेर, गहू स्वच्छ निघतो की नाही. थोडे दिवस थांबा तुम्ही, इकडनं माणूस टाका, तिकडनं बाई. असं आहे का नाही. बर हा म्हणजे टप आहे. आणि त्या टपामध्ये मात्र ते धनुर बाहेर जाऊ नये म्हणून पाणी टाकलं जायचं. एक बाई असं धनुर गाळायला घेतले आणि गाळायला घेतल्यानंतर मात्र तिनं टपामध्ये पाणीच टाकलं नाही. आणि पाणी टाकलं नाही म्हणून काय झालं, ते गहू गाळायचे धनुर वरती यायचं. मग ते धनुराला किती असं थापटायचे, पण ते धनुर परत. असे बरेच धनुर आहेत समाजामध्ये, असे बरेच धनुर आहेत समाजामध्ये. त्यांना किती आवरा, ते सप्ताह सुरू झाला का बरोबर, किती आवरा सप्ताह सुरू झाला का बरोबर. कोण, मी धनुराची गोष्ट करतोय. त्यांना किती असं वरती, ते आपण जर म्हटलं अरे गपचूप बस सप्ताह चालू आहेत, देवधर्माच्या गोष्टी चालू आहेत, कशाला आगाऊपणा करतोय. मग त्यांना पुन्हा असं मारायचं, ते खाली जातात. परत ते म्हणतात किडे पाडल्याशिवाय मी राहणार नाही, पुन्हा ते वरती येतात. कोण, तुमच्या गावाचे लोक, धनुर. धनुर हा तुमच्या गावाचे चांगले लोक आहेत, कशाला उगाच बदनामी करतायत. ते धनुर मात्र वरती येतं. ते माता माऊलीनं पाणीच टाकलं नाही, धनुर वरती यायला लागलं. आणि वरती आलेलं धनुर मात्र हळूहळू हळूहळू हळू मंदिरापर्यंत गेलं. मंदिर जवळ होतं. मंदिरापर्यंत गेल्यानंतर मंदिरातला देव म्हणे येऊ दे बुवा, हे भक्तच आहेत आपल्या मंदिराचा देवान काहीच बोललं नाही. मंदिराचा देव शांत राहिला. पण तेच धनुर शांत बसलं का नाही, ते मंदिरातही शांत बसत नाही. मात्र तिथं आगाऊपणा केल्यानंतर ते बाकीचं धनुर तिकडून पास झालं आणि समोरचं जे घर होतं ना त्या घरामध्ये गेलं. कोण, धनुर. हा ठीक आहे ठीक आहे. धनुर त्या समोरच्या घरामध्ये गेल्यानंतर त्या बाईचं लक्षात गेलं, आलं की मात्र धनुर आता इथं आपल्या अंगणामध्ये खेळायला लागलं. हे धनुर मात्र आता आपल्याला काही झोपू देत नाही, आजार होण्याची दाट शक्यता आहे. ती बाई तिकडून आली आणि हिच्याशी भांडण करायला लागले. म्हणे का ग, माझंच घर दिसलं का तुला. आता तिने काय चुकी, तिनं धनुर तिकडे चांद घे, त्यांना काय करीन, माझं हे दिसलं का तुला घर. अगं काही वाटलं पाहिजे तुला. त्या दोघांचं एवढं भांडण झालं की मात्र दोघांचे चित्र तानाताने झाल्या. असं भांडण रंगलं की त्या भांडणामध्ये आज सुद्धा मात्र ते घरी एकमेकांशी बोलायला तयार होत नाही. आमची माणुसकी नावाची तिजोरी एवढी आटली. आम्हाला जर धनुरच सहन होत नसेल तर मात्र आम्हाला आमचं संकट आलं तर मात्र आम्ही जर उद्या उठून जर काही गरज पडली तर आमच्यासाठी कोण धावून येणार आहे. जिथं आम्हाला धनुरच सहन होत नसेल तिथं माणुसकी नावाची तिजोरी कुठं उरणार आहे, कुठं उरणार आहे. शुकांतिकाची गोष्ट आहे. आमचा प्रपंच म्हणजे गोडीचा प्रपंच आता राहिला नाही. प्रपंचामध्ये संवाद राहिला नाही, गोडी राहिली नाही. शुकांतिकाची गोष्ट आहे, याचा पलीकडे जाऊन सांगेल मी. आमचा प्रपंच असा झाला की आम्हाला प्रपंच सुखाचा कधी करावासाच वाटत नाही. शुकांतिकाची गोष्ट आहे. ज्ञानोबरायांनी प्रपंच सुखाचा केला. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. आता ज्ञानोबरायांनी खरंच सांगा, ज्ञानोबरायांनी संसार केला का ज्ञानोबरायांनी संसार केला नाही. जर चांगला आहे अभंगाचा अर्थ जर घेतला तर अभंग प्रतिज्ञापूर्वक आहे. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली होती की मी जगाचा उद्धार करेल, अवघाचे संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली होती भ्रमंती करण्याचा अगोदर. पण ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली म्हणजे ज्ञानोबरायांनी संसार केलाच नाही. पण खरंच सांगा, संसाराची व्याख्या करत असताना संसाराची व्याख्या आद्यगुरु शंकराचार्य करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग ज्ञानोबरायांनी देखील संसार केला. संसाराची व्याख्या वेगवेगळ्या आहेत. आम्ही जो प्रपंच करतोय तो एक संसार आहे, ठीक आहे. संसार माणसाला जन्मल्या लागतो.
पण मात्र हे सगळं काही ठीक असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी जो संसार सांगितला आहे तो संसार माझ्या ज्ञानोबरायांनी केला, म्हणून म्हटलं मी जगाचा संसार सुखाचा करणार आहे, पण मात्र त्याच्यासाठी माझा बोट पकडला तर मात्र तुमचा संसार सुखाचा होणार आहे. जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा आपुल्या. ज्ञानोबराय सगळं ठीक आहे हो, सगळं ठीक आहे, पण मात्र आम्ही कसा प्रपंच केला पाहिजे आम्हाला देखील अजूनपर्यंत कळत नाही. का आम्ही प्रपंचासोबत परमार्थ केला पाहिजे असं सावतोबा सांगतात, तुकोबराय देखील सांगतात आम्ही प्रपंचासोबत परमार्थ साध्य केला पाहिजे, पण मात्र नेमका आम्ही परमार्थाची व्याख्या काय घेतली. आम्ही नामचिंतन म्हणजे परमार्थ एक अशी व्याख्या होते, आम्हाला नामचिंतनाची गोडी देखील लागत नाही. तर आम्हाला नामचिंतनाची गोडीच लागत नाही तर आम्ही परमार्थ कसं काय करणार आहे. ज्ञानोबराय तर याचा पलीकडे जाऊन सांगतात की ज्ञानोबराय म्हणतात नामामृताची गोडी ही सगळ्यांना लागतच नाही, ही लागण्यासाठी ज्यांना लागते ना ज्ञानोबराय त्याचाही पुरावा देतात, तो मग आम्हाला त्याची गोडी कधीच लागू शकत नाही. अभंगाचा 7व्या अभंगामध्ये संतांचे संगती अभंगामध्ये ज्ञानोबराय पुरावा देताना म्हणतात ज्ञानोबराय वर्णन करत असताना म्हणतात की नाम अमृताची गोडी वैष्णवाला आदली. ज्ञानोबराय जी नाम अमृताची गोडी म्हणतात ती कुणाला लागते, वैष्णवांना. आपल्याला लागते का, नाही लागत. का, कारण की आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आमची नामचिंतनाची बुद्धी स्थिर नाही, तर आम्हाला नामामृताची गोडी कुठून लागणार. याचा पलीकडे जाऊन सांगेल. पूर्वीचे लोक म्हणायचे जीवन कळा, याचे कळा उतरलेत, बरोबर की नाही. म्हणजे जीवन कळा याची व्याख्या करत असताना जीवन कळेला व्याख्या आहे 6 विकारांच्या पलीकडे ज्यांचं जीवन गेलंय ना ते योगियांना नामामृताची गोडी लागते, तुम्हा आम्हाला नामामृताची गोडी लागत नाही. ठीक आहे, पण मात्र जर सावतोबा सांगतायत जनाई आई साहेबांना की तुम्ही प्रपंच सुनी परमार्थ साधावा, तर मात्र ते साधन विचारत असताना जनाई आई साहेबांना साधन सुद्धा सांगतात सावतोबा की वाचा आठवावा पांडुरंग. तोच पांडुरंग आहे की ज्यानं ज्ञानोबरायांनी वर्णन केलं जाई नगे माये तया पंढरपुरा. तुकोबराय ज्याचं वर्णन करतात तोच पांडुरंग परमात्मा आहे, सुंदर ते ध्यान असणारा, रूपपात लोचने असणारा. मात्र जर सावतोबांना इथं दुसरा देवाचं नाव का घेतलं नसेल, हाही एक प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. आम्ही कृष्ण भगवंताचं इथं नाव नाही. ज्ञानोबरायांचं नामचिंतनाचा प्रकरणातील अभंग पाहिला तर ज्ञानोबराय वर्णन करत असताना म्हणतात केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदय वसे. म्हणजे ज्ञानोबरायांचं वर्णन पाहिलं तर ज्ञानोबराय तिघही देवांना स्थान देतात आणि सावतोबा फक्त विठोबाचं नाव घेतात. असं का, त्याचा मागचं कारण असं आहे, ज्ञानोबराय ज्ञानाची भूमिका होते आणि सावतोबा फक्त भक्तीची भूमिका होते. सावतोबांचा घरी देव भेटायला यायचा तर सावतोबा भक्तीची भूमिका बजावत असताना मात्र सावतोबा जर कांदा आणि मुळामध्ये जर मात्र देव पाहत असेल तर मात्र माझा प्रश्न असा आहे की जनाई साहेबांना उपदेश करत असताना दुसऱ्या यस 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 नो प्रॉब्लेम. हळूहळू आमचा देश प्रगतीच्या दिशेनं जायला लागला. मराठी भाषेमधून इंग्रजीत रूपांतर यायला लागलं म्हणजे किती देश आमचा पुढे चाललाय. ठीक आहे, असो, ठीक आहे, असो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे. मुळा म्हणजे अरे मुळा, सोपी वाक्य आहे. मुळा म्हणजे मुळा, कांदा म्हणजे, आणि विठाबाई म्हणजे, अरे नाही बाबा, विठाबाई म्हणजे ते काय आपल्या गावातले का,
विठाबाईची व्याख्या करत असताना तिथं वेद थकले पुराण थकले पुसू नका बाई वेदासी काही कडल याची नाही शेष शिनल्या झाल्या द्विशस्त्र जिबा म्हणजे सगळे वेद थकले श्रुती स्मृती वचन तो गुह्या गुह्य तो गे बाई ज्ञानोबराय वर्णन करतात तर सावतोबा जर कांदा मुळ्यामध्ये जर विठ्ठल दिसत असेल तर मात्र जनाईला उपदेश करत असताना का म्हणून दुसरा देव दिसेल म्हणून वाच्या 8वा पांडुरंग ठीक आहे जनाई साहेबांना प्रश्न केला की स्वामी सगळं काही ठीक आहे पण मात्र तो आपला स्वीकार करणारे का एक जनाई तो आपला स्वीकार करेलच याचा तेढ मात्र शंका नाही का कारण की त्या देवाचा स्वभाव सांगत असताना सावतोबा म्हणतात त्या देवाला चोखा मेळा जेवढा प्रिय ना त्या देवाला ज्ञानोबा प्रिय त्या देवाला ज्ञानोबा प्रिय ना जनाई त्या देवाला तेवढी मुक्ताई प्रिय त्या देवाला जेवढी मुक्ताई प्रिय जनाई त्या देवाला तेवढी बहिणाबाई प्रिय जेवढी बहिणाबाई प्रिय तेवढे सोपान काका प्रिय एक जनाई त्या देवाला जेवढे सगळे संत प्रिय ना तेवढेच तुझे पती परमेश्वर असणारे सावतोबा प्रिय मग जर सावतोबा प्रिय असतील तर सावतोबाचे पती जनाई का त्याला प्रिय नसेल अगं त्याचा स्वभाव मी तुला पुरावा निशी सांगणारे जने ऐक त्याचा स्वभाव मी सांगणारे ठीक आहे पण मात्र स्वामी धावत्या वेगात सांगता येईल का मग आम्ही गायक मंडळी एवढे तयार आहेत की आम्ही धावत्या वेगामध्ये लगेच दुसऱ्या चरणात सांगणारे अभंगाचा दुसऱ्या उंच नीच काही न पाहे सर्वता पुराणीचा कथा पुराणीचा कथा पुराणीचा आता धावत्या वेगात बुवाजी मला तुमची साथ असणारे म्हणून तुम्ही माईक सोडून जाऊ नका असं पुराणीचा कथा पुराणीचं उंच नीच काही मी पुराणाचा कथा तुला सांगणारे एक जण याचा पलीकडे जाऊन सांगतात का म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे तुम्ही जरी कोट्याधीश वस्तू घेण्याची तुमच्याकडे क्षमता असेल बंगला घेण्याची क्षमता असेल गाडी घेण्याची क्षमता असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची सगळ्यांवर सत्ता आहे पण मात्र काळावर तुमची सत्ता नाही काळ तुम्हाला नेणारे म्हणून सावध होऊन देवाचं नामचिंतनाला वागा एक काळावर तुमची सत्ता नाही काळाची तुमच्यावर सत्ता आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचा शेवट होणार आहे सापाला देखील गरुड खाणारे बरोबर आहे का नाही सापाला देखील गरुड खाणारे नागतोड्याला देखील कोणीतरी खाणारे नागतोड्याला खाणार असतो तो कोण असतो नागतोड्याला कोण खातं नागतोड्याला खातो तिचं नाव आहे पाली इस्मरी बरोबर आहे का नाही इस्मरील बेडूक सुद्धा खात असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा इस्मरीला खाणारा देखील कोंबडी आणि कोंबडीला खाणारा कोंबडा आपला कोण माणूस ठीक आहे म्हणजे कोंबडीला खाणारा देखील आणि माणसाला खाणारा देखील काळ आहे त्या काळावर तुझी सत्ता नाही एक गोष्ट लक्षात ठेव जिथं आपला श्वास आपल्याला साथ देत असेल जगाकडून कोणत्या अपेक्षा करतो जिंदगी कुठं सत्य सपना नहीं खेल इसके आग में तपना नहीं कौन देगा साथ गौर से सुनना जिंदगी कुटु सत्य सपना नहीं खेल इसके आग में तपना नहीं अरे कौन देगा साथ इस बुकी जमी पर जबकि अपना श्वास ही अपना नहीं जबकि अपना श्वास नहीं अपना नहीं जिथं आपला श्वास आपला नसेल तिथं जगाकडून कोणत्या अपेक्षा करता तो देव परमात्मा आपला करा जनाय एक काळ असा आहे की तो घटका आणि पड साधी उत्ता वेळ वावगा तो काळ जाऊ नये दे एकही क्षण वाया जाऊ देऊ नको तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे तो उद्धार कशाने होतो विठोबा रखुमा